परळ टीटी उड्डाणपुलावर इंग्रजी आणि गुजराती भाषेमधले फलक दिसलेले आहेत। शिवसैनिकांनी या संदर्भात कंत्राटदाराला जाब विचारलाय। परळ टीटी पुलाच्या एका मार्गिकेचं काम सध्या सुरू आहे, तर कामाच्या सूचना देण्यासाठी चक्क इंग्रजी आणि गुजराती भाषेतले फलक तिथे लावण्यात आलेले आहेत। आणि यावरूनच आता शिवसैनिकांनी आक्रमक होऊन थेट कंत्राटदारालाच या संदर्भात जाब विचारल्याचं दिसतंय। कामाच्या सूचना देण्यासाठीचे हे फलक आहेत, मात्र ते इंग्रजी आणि गुजराती भाषेमध्ये लावण्यात आले। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। कृष्णात, नेमकं काय घडलेलं आहे परळ टीटी पुलावर? त्या संदर्भात आता शिवसेना आक्रमक दिसतीये। दादरच्या परेल इथल्या टीटी पुलावर कामकाज सुरू होतं आणि तिथला संबंधित कंत्राटदार हा गुजराती असल्याचं समजतंय आणि त्यानंच हा गुजरातीमध्ये फलक लावला होता सूचना देण्यासंदर्भातला। परंतु हा गुजराती फलक काढण्यासाठी शिवसेना तिथला संबंधित शाखा प्रमुख जो आहे नारकर म्हणून हा त्या ठिकाणी गेला आणि त्याने स्पष्ट शब्दात बजावलं की हा गुजराती फलक जो आहे तो त्या ठिकाणी चालणार नाही। मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि गुजराती भाषा ही काही मुंबईची नाही आहे। मराठी ही अधिकृत भाषा ही मुंबईची आणि महाराष्ट्राची आहे। त्यामुळे गुजराती मधला फलक हा तात्काळ काढण्यात यावा आणि संबंधित कर्मचाऱ्याला तशा प्रकारचा जाब विचारत तो फलक तात्काळ काढण्यास देखील सांगितला गेला। कारण मुंबईत ज्या प्रकारे गुजराती आणि मराठी वाद हा प्रामुख्यानं नेहमी उफाळून येत असतो, त्याच पार्श्वभूमीवर हा देखील एक छोटासा वाद या ठिकाणी झालेला पाहायला मिळाला। निश्चितच धन्यवाद कृष्णात या माहितीसाठी। सांगतोय त्याला बोललो यूपी मध्ये जय महाराष्ट्र योगी लिहितो।